लग्नाचं घर आपल्या. किती सुंदर घर बांधले बघा, रंगीबिरंगी, छानच. तर आता मी इथे आरामात आणि हे बघा सिल्वर डॉर काय होतं काय माहिती नाही मला, पण चांगला मोठा रिसॉर्ट होता. वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. मित्रांनो कसे आहात सगळे? आणि आज तारीख काय आजची? आज तारीख आहे 25 आणि वार आहे रविवार. आणि आज आम्ही अभिज्ञाला फिरवण्यासाठी चाललोय का बीचवर. आता कुठल्या बीचवर चाललोय ते तुम्हाला बीचवर गेल्यावरच दाखवेल. आणि बीचवर गेल्यानंतर तुम्हाला त्या बीचची मी इत्थंभूत माहिती देणार आहे. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ हा पूर्णपणे बघा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतील. आणि आपल्यालाही कुठे विकेंडला जायचं असेल तर कदाचित माझ्या या व्हिडिओची तुम्हाला मदत होऊ शकते. म्हणून व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि तुम्ही नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की आम्ही चाललो आहोत 3-4 तासासाठी. आणि जर तुम्हाला आमचं जर सामान जर बघितलं तर हसायला येईल. तुम्हाला असं वाटेल कमीत कमी आम्ही आठवड्यासाठी बाहेर चाललो. हे बघा, हे अभिज्ञानी काय काय घेतलं बघा. हे मागे तुम्हाला दिसत असेल. आणि ही स्ट्रॉबेरी ठीक आहे ना, सोड. आणि हे बघा, आता अभिज्ञाची गादी सुद्धा तयार झालेली आहे. बेड एकदम टकाटक झालेला गाडी मधला. आणि आता ती मला असं वाटतं मागे बसणार आहे का तुम्हाला बसणार. म्हणजे बेड तयार झाला तरी तिला मागे बसायचं नाही. मागे बसायला तिला कंटाळा येतो. 10 मिनिटं झाले आपण ठाणं सोडलंय. ठाणं सोडलं म्हणजे घोडबंदर रोडला आहोत आपण. आणि इकडे बघा ती जबरदस्त नजारा, नारळाचं झाड आणि त्याच्या मागे बघा जंगल. आणि खूप सारं जंगल आहे इकडे पण. आणि खाली जे आहे ती खाडी आहे. आणि आपण जर इकडे गेलो बसायला, इकडे बघा तुम्हाला दाखवतो, इकडे पण बसायला खूप छान आहे, खूप चांगलं बनवलंय. पण आता आपल्याला ट्रॅफिकचा सामना करत करत जायचं आहे. आणि मित्रांनो हे टेकड्या ज्या तुम्हाला दिसतात हे अभयारण्य आहे. हे बोरिवलीचं संजय गांधी अभयारण्य आहे. आणि या अभयारण्यामध्ये खूप सारे पक्षी आहेत, हिंस्र प्राणी आहेत. म्हणजे हिंस्र प्राणी म्हणजे काय, याच्यामध्ये बिबट्या वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण ट्रॅफिक मध्ये अटकलोय आणि इथून आपल्याला फाउंटनला जायचंय, म्हणजे सुरत रोडला. चलो आता किती वेळ इथून लागतो आपल्याला माहिती नाही, तसं तर अंतर खूप कमी आहे. मेट्रोचा डब्बा इथे विसरून गेलेले आहेत, कोणी ठेवलं माहित नाही. आणि हे बघा हे जंगल, हे पूर्ण संजय गांधी अभयारण्य आहे. भयानक ट्रॅफिक, या रस्त्याला नेहमीच ट्रॅफिक असते. एक तर आज रविवार आहे बघा भावांनो. पूर्ण हा जंगलचा परिसर आहे. हे बघा या साईडला पण, रस्त्याच्या राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण, सॉरी राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला. फायनली मित्रांनो आपण बोरिवली सुरत रस्त्याला पोहोचलेलो आहोत. आपण जो आता जात आहोत तो बोरिवलीकडे रस्ता जातो. जो मागचा हा जो रस्ता आहे तो सुरतकडे जातो. ह्या रस्त्याला खूप सारे बीचेस आहेत. म्हणजे आता हा जो रस्ता आहे थोडासा आतमध्ये एंटर केला आपण तर बरचसं कोस्टल आपल्याला भेटतं. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. छोटासा म्हणजे फ्लायओव्हर आहे, त्या फ्लायओव्हरच्या खालून आपल्याला राईट मारून जायचंय. मग आपण एंटर करतो मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची अशी भव्य दिव्य घोड्यावर बसलेली प्रतिकृती इथे बघा. आणि किती सुंदर वाटतं हे सगळं. बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार आहे. त्याच्या ऑपोजिट साईडला बघा इकडे माता रमाबाई आंबेडकर प्रवेशद्वार आहे. तो ही जी तुम्हाला शेती दिसते ही काय भात शेती नाहीये, ही मिठाची शेती आहे. आता आमची महाराणी तिच्या राजगादीवर बसलेली आहे. बघा मोठा असलेला रस्ता एकदम छोटा झाला. रस्त्याच्या दुतर्फा झाडं बघा, सावली किती पडले बघा. हे मुंबईच्या जवळ असं वातावरण मिळणं हे आपण विचार तरी करू शकतो का. आपण डोंगरीला आलो. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंडर येतं. मोस्ट ऑफ इथे सगळ्याच धर्माचे लोक राहतात, पण मला जास्त ख्रिश्चन्स लोक जास्त दिसले इकडे. हे बघा हे इथली जी घरं दिसतात ना, जेव्हा आपण गोव्यांच्या गल्ल्यांमध्ये फिरतो ना खेड्यापाड्यांमध्ये, तेव्हा असं आपल्याला वाईब येतो. आता काकांकडून ताडगोळे घेतलेले आहेत. आणि ताडगोळे अजून आपण खाल्लेले नाही. मागच्या वेळेस खाल्ले होते, खूप टेस्टी होते. विशेष म्हणजे हे ताडगोळे ते काय बाहेरून विकत आणत नाही, म्हणजे केरला वगैरे इकडून येत नाही. ते याच्या मागे शेती होते, या साईडला होतं ते. आपण तिकडे गेलो होतो ना. एरोप्लेन आहे कुठे पण आवाज येतो. हा आहे बीचवर जाणारा छोटासा रस्ता. आणि हा डायरेक्ट आता बीचवर जाणार आहे. आणि बघा मित्रांनो किती जंगल आणि किती वेगवेगळी झाडं आणि हा छोटासा रस्ता. ते माहितीच नाही त्यांना, ट्रॅफिक करून बसले काय बरोबर, त्यांना माहिती नाहीये. ऍक्च्युली जो मेन रस्ता आहे तिथे खूप जास्त ट्रॅफिक झाली होती. आणि आम्हाला हा आतला एक रस्ता माहित होता, म्हणून आम्ही इकडून आलो. कारण तिकडे जवळजवळ गेलो असतो तर आपली गाडी 1 तास तरी ट्रॅफिक मध्ये अटकली असते. म्हणजे बीच जवळ सुद्धा 1 तास ट्रॅफिक होऊ शकते. मित्रांनो आपण बीचवर पोहोचतोय. आणि हा ब्लॉग आहे रस्त्याचा खूप मोठा झालाय आपला, तर आपण याचे 2 पार्ट करूया. आणि आता ह्या पहिल्या पार्ट मध्ये आपण ह्या ब्लॉगचा एंड करूया. आणि आता आपण भेटू दुसऱ्या पार्ट मध्ये. तशीला पोहोचलेलो आहोत. आणि समोरचं दृश्य बघा तुम्ही. ओ